हम्म, 3 वाटी बेसन टाकले. आता रवा टाक. 1 वाटी टाकली. आता अर्धा चमचा लाल चटणी टाकले. अर्धा चमचा मीठ टाकले. थोडा टाकले थोडा. 2 चमचे तेल टाकले. बघा तुम्ही 2 चमचे टाकले. लिंबू करणू साखर टाकत आहे. हे बघा अर्धा लिंबू चिरले. आता लिंबू पिळत आहे. लिंबू टाकले. आता सगळं एकजीव करून घेऊत. आता हे बघा पाणी टाकत आहे. आता फिरवते. हे बघा रेडी झालेला आहे. हे बघा डबा घेतले. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकू. हे 1 चमचा तेल टाकले. हे बघा हाताने पण केलं तर चालतंय, पण असं पण करू शकतो आपण. चला आता हे टाकूया. चला आता हे सगळं पीठ टाकत आहे ह्याच्यात. हे अंड्याच्यामध्ये पाणी टाकू. हे बघा अर्धा लिंबू घेतले, कारण भांड काळं होणार नाही म्हणून टाकू. हे बघा मी ह्याच्यात ठेवत आहे. हे ठेवले. आता ढोकळा व्हायला ठेवले. 15 मिनिटात ढोकळा होईल. चला आता झाकून ठेवले. ढोकळा होईपर्यंत आता आपण फोडणी तयार करू. हे बघा कोथिंबीर आणि मिरच्या घेतले. आता फोडणीची तयारी करू. हे बघा ढोकळ्याला फोडणी द्यायला तयार झालेला आहे. आता ढोकळा शिजत आहे. इकडे ढोकळा होत आहे तोपर्यंत मी इकडे फोडणी करते. चमचा तेल टाकले. दोन चमचे तेल टाकले. तेल तापलं असलं तर जिरे मोहरी टाकू. तेल तापलेलं आहे. मी जिरे मोहरी टाकते. मिरच्या टाकायले. ते मिरच्या टाकले. हलवत आहे. कोथिंबीर टाकत आहे. जरा कढीपत्ता टाकते. हे पाणी टाकते. तळण्यासाठी थोडं मीठ टाकते आणि थोडं लिंबू टाकते. उकळी आलेली आहे. आता हे झालेलं आहे. फोडणी दिले. हे बघा ढोकळा कसा फुगलेला आहे. हे बघा ढोकळा रेडी आहे. फोडणी पण दिले. चला आता पाणी टाकू. फोडणी. ढोकळा कसा झाला कमेंट मध्ये नक्की सांगा. पहिल्यांदा केले ढोकळा हे. ही कापताना. ओके बाय.